12 सप्टेंबर हा मराठी माणसांसाठी खास दिवस होता, कारण त्या दिवशी 3 मराठी सिनेमे रिलीज झाले. एक म्हणजे आरपार, दुसरा बिन लग्नाची गोष्ट आणि तिसरा दशावतार. मी तर बाबा एक्सायटेड होते दशावतारसाठी, कारण मुळातच त्याचे टायटल किती इंटरेस्टिंग आहे ना. आणि त्याचबरोबर त्याचं आलेलं पोस्टर एकदम थ्रिलर वाईब देत होतं आणि त्यात त्याची कथा कोकणाशी संबंधित होती. मग तर काही प्रश्नच नाही. मी ठरवलं होतं की दशावतार बघायचा आणि फायनली मी तो बघितला. पण मला तो नाही आवडला. दशावतार त्याने सुरुवातीलाच खूप हाईप क्रिएट केली होती आणि जितकीच हाईप तितक्याच त्याच्या एक्सपेक्टेशन्स होत्या. पण काही प्रमाणात हा सिनेमा त्या एक्सपेक्टेशन्स फुलफिल करू शकलेला नाही. सगळ्यात जास्त मला यातलं काही आवडलं असेल तर ती म्हणजे ऍक्टिंग. भाई काय कमाल ऍक्टिंग झाली त्यामध्ये. दिलीप प्रभावळकर त्यांच्याबद्दल काय बोलावं. म्हणजे त्यांना मी तात्या विंचू पासून पाहत आले, तेव्हापासून ते आतापर्यंत 81व्या वर्षी सुद्धा त्या फिल्म मध्ये ते यंग वाईब देतात. अगदी आजारी असून सुद्धा सगळे ऍक्शन सिक्वेन्सेस त्यांनी स्वतः बॉडी डबल न घेता केले. त्याचबरोबर अभिनय बेर्डे, भरत जाधव, विजय केंद्रे यांना तर कधी ऍज अ विलन पाहिलंच नव्हतं, तेही या फिल्म मध्ये पाहायला मिळतं. बाकी सगळ्या कलाकारांचा अभिनय सुद्धा एकदम तगडा आहे. आणि याच अभिनयाला साथ देतं ते या फिल्मचं म्युझिक. त्याचबरोबर बीजीएम सुद्धा एक्साइटिंग आहे. बीजीएम केलंय A.V. प्रफुल्लचंद्र यांनी. यातली गाणी लिहिली आहेत गुरु ठाकूर यांनी आणि ती गायली आहेत अजय गोगावले यांनी. यातलं रंगपूजा आणि औशीचं गो ही गाणी अजूनही माझ्या मनात घोळतात. कन्सेप्ट खरंच ब्रिलियंट. म्हणजे निसर्गाचा समतोल साधत विकास करणं आणि याला दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मायथॉलॉजीची जोड दिली. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण हे सगळं व्हिज्युअली दाखवण्यात हा सिनेमा कुठेतरी कमी पडलेला मला जाणवतो. कोणत्याही मूवीचा पहिला सीन हा त्या संपूर्ण मूवीचा गाभा असतो, त्यामुळे तो इफेक्टिव्ह असणं गरजेचं असतं. पण या मूवीचा पहिला सीन मला काही इफेक्टिव्ह वाटलेला नाही. आता यातली कॅरेक्टर्स, यामधल्या बाबुली मेस्त्रीने खरोखरच माझ्यावर तरी इफेक्ट टाकलेला आहे, तो मला आपलासा वाटला. पण बाकीची कॅरेक्टर्स, यामध्ये इतकी कॅरेक्टर्स आहेत की ती येतात आणि आपण त्यांना समजून घ्यायला जातो तोपर्यंत त्यांचा रोलही संपलेला असतो. त्यामुळे त्या कॅरेक्टरचा जितका प्रभाव पडावा तितका माझ्यावर पडला नाही. एखाद्या मूवीमध्ये एका जॉनर बरोबर सब जॉनर्स पण असतात, तसं या मूवीमध्ये पण आहे. म्हणजे थ्रिलर, सस्पेन्स, रोमांस, मिस्ट्री, क्राईम, ऍक्शन, मायथॉलॉजी हे इतके सगळे जॉनर्स असून सुद्धा ते सगळे जॉनर्स एकमेकांमध्ये ब्लेंड होणं गरजेचं असतं. ऑफकोर्स आता रिजनल सिनेमाचा विषय चालूच आहे, तर तुम्ही सगळ्यांनी कांतारा पाहिलाच असेल. यामध्ये सुद्धा तितकेच जॉनर्स आहेत. हे सगळे जॉनर्स त्या मूवीमध्ये इतके परफेक्टली आणि नॅचरली ब्लेंड झालेत ना की त्या मूवी मधला प्रत्येक सीन पाहताना तो अक्षरशः अंगावर आहे. पण दशावतार पाहताना मला तरी हे कुठेही जाणवलेलं नाहीये. आता या मूवीचा सगळ्यात वर्स्ट पार्ट काय माहितीये, याची स्टोरी प्रेडिक्टेबल. कोण, कधी, कुठे आणि का करताय हे सगळं आधीच कळतं. त्यामुळे फर्स्ट हाफ नंतर माझा तरी इंटरेस्टच निघून गेला होता. याने त्यामध्ये अजून जरी थोडा सस्पेन्स टाकला असता ना तर मूवी पाहायला मजा आली असती. त्यानंतर अजून एक मला जाणवलं की दिग्दर्शक आणि लेखक यांनी एकाच मायथॉलॉजिकल कॅरेक्टरला धरून कथा लिहिली असती तर या गोष्टीला कदाचित न्याय मिळू शकला असता. कारण एका दशावतार कलावंताच्या अंगात देवत्व येऊन तो जंगल उद्ध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकवतो. तो देवाचा माणूस आहे असं यामध्ये दाखवलंय. पण केवळ लोकसंस्कृती म्हणून दशावतार घेऊन मायथॉलॉजीचा वापर करत एकापेक्षा जास्त मायथॉलॉजिकल रेफरन्सेस घेतल्याने ही कथा कुठेतरी भरकटते. आता हे सगळं शूट झालंय ते 4 कोटींच्या बजेटमध्ये. आता अर्थात मी सोशल मीडियावरती पाहिलंय की रिलीज आधी त्या मूवीने प्रचंड हाईप क्रिएट केली, त्यामुळे तुमच्यासारखेच मी सुद्धा एक्सायटेड होते. मी सुद्धा उत्साहाने मूवी पाहायला गेले, पण तितकी मला ती व्हिज्युअली अपील झाली नाही. कारण या मूवीचं शूट झालंय हे फक्त 50 दिवसांमध्ये. आता अजून जर का लेखक आणि दिग्दर्शकांनी वेळ घेतला असता तर यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकलं असतं. कारण एखादी कथा आणि इस्पेशली ती कथा जर लोकसंस्कृती किंवा लोककथेवर आधारित असेल आणि त्याला सामाजिक विषयाची जोड असेल तर ती प्रॉपर बिल्डअप होणं गरजेचं असतं, कारण त्यामध्ये लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. पण असं कुठेही दशावतार पाहताना मला जाणवलं नाही आणि म्हणूनच दशावतार मूवी कुठेतरी कमी पडते. त्यामुळे आपण आता बोंबा मारतो की मराठी सिनेमांना बजेट मिळत नाही, पण जरी बजेट मिळालं आणि त्यांनी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केला तर मराठी माणूस थिएटरमध्ये येत नाही अशी त्यांची ओरड असते. पण आता इथे सगळी गणितं जुळून आलेली होती. मराठी माणूस थिएटरमध्ये आला, पण त्यांनी अशी मूवी पाहणं अपेक्षित आहे का?
एखादी मूवीची कन्सेप्ट चांगली असून सुद्धा ती योग्य तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स देऊ शकत नसेल, व्हिज्युअली अपील होत नसेल, तर खरोखरच फिल्म मेकर्स आणि ऑडियन्स यांनी विचार करणं गरजेचं आहे. याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही दशावतार मूवी थिएटरमध्ये पाहिलाय का? आणि तुम्हाला तो आवडला का? याबद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी आपल्या चंद्रकोर फिल्मच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्यासोबत कोलॅब करायचं असेल तर chandrakorefilms.in या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या.